नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही निघालो मामाच्या गावाला, ते पण कसं गाडी घेऊन सर्व निघायला सुरुवात केली। तर आमच्या हर्षला त्याची मम्मी भांडत होती, बघू शकता। हर्ष नवीन ड्रायव्हर आहे, जरा समजून घ्या। मी नाही सिचणार रे, एसीत जायचा। मी कधी पण घराच्या बाहेर निघताना कुलूप लावतो, पण तरी मला शंका राहते कुलूप लावलं नाही, त्याच्यामुळे विचारून घेतलं एकदा परत आमच्या माऊला तर सायकलच खेळायची होती, पण तरी पण आम्ही त्याला तसेच सायकल खेळणं बंद केलं, गाडीत टाकलं, निघालो। मग आपण डायरेक्ट पोहोचलो आपल्या पिपरी स्टॉप वरती। मामाने लगेच फोन केला का प्रणवला पण घरी जाताना घेऊन जा। प्रणव म्हणजे आपला मामाचा छोटा मुलगा, तो बघू आपण पुढे तुम्हाला त्याचं दाखवतोच। प्रणव बघू शकता तुम्ही, प्रणवला वगैरे घेतले आणि निघालो आपल्या मामाच्या घरी। आपल्या मामाचं गाव काही जास्त लांबच्या अंतरीवर नाही, एकदम म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरीवर, म्हणजे गाडीवर गेलं तर 10 मिनिटच लागतं आपल्या मामाच्या गावाला जायला। ते मामाच्या गावाचा डोंगर म्हणजे पिंगळवाडी गावाचा डोंगर, ते बघू शकता तुम्ही। मामाच्या घरी पोचलो, ते सर्व झालं। माई बाबा हे आपले शेतामध्ये गेले होते, म्हटलं चला आपणच शेतामध्ये आपली काही मोठी गाडी जात नाही, त्याच्यामुळं मग गाडी आपण घरीच लावली आणि निघालो मामाच्या मळ्यामध्ये। मग काय एकदम पायी सर्व निघालो। तुम्ही बघू शकता मामाच्या गावाकडील वातावरण कसं आहे, आपल्यासारखंच आहे, काही बदल नाही। जाता आपला ओहळ लागला, ट्रॅक्टर येऊन जाऊन चिखल पार होऊन गेलो। आमचा पांड्या खेकडा पकडतो। चिखलाचा रस्ता वगैरे पार केला आणि निघालो आपले वाट उरकण्याच्या पाठीमागे लागलो। कसं एकदम ओके मध्ये। ए पांडू, खेकडा पकडली का? पकड ना मग। आमच्या माऊला काय खेकड पकडून देतच नव्हती, तिला काय खेकड जमत नव्हती पकडता। आणि निघालो, हे इथून आपल्या मामाचं शेत चालू होतं इथून मामाचा बांध आहे, इथून तुम्ही पुढे बघू शकता मामाचं शेत। चलो पांडव, लेट्स गो। हे पांडू, हे सोयाबीन आहे ना रे? हा आमचा पांडू, चिकना लोट्या। आम्ही मळ्यामध्ये आईला बघत होतो, आई कोणत्या कोपऱ्याला आहे, पण आम्हाला आई काही दिसतच नव्हते, तरी आम्ही मग सर्व शेत बघून घेतले। फिरता आपल्याला आपल्या मामाच्या शेतातील हा कुत्रा आपल्याला भेटला, एकदम त्यानंतर डायरेक्ट आलो आपल्या मामाच्या शेततळा बघायला। शेततळा बघू शकता तुम्ही, पेपर नाही टाकलेलं, तळ्याचं काम सर्व झालेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये पेपर टाकायचं बाकी आहे फक्त। शेततळा वगैरे सर्व फिरून झाले, आलो डायरेक्ट आपल्या आईजवळ। आई शेतामध्ये गवत विसायचं काम करत होती, त्याचबरोबर मग हे आपले 2 बादशाबाची दमून लगेचच कुरकुरे खायला दिले। त्यानंतर निघालो
घराच्या दिशेला. मग काय आपला हर्ष लगेच आला खेकड पकडायला. सुरुवातीलाच त्याला काय खेकड पकडायचीच होती. खेकड कसा पकडतो तुम्ही पहा बरं. शेवटी त्याने छोटी खेकड पकडलीस. पकडला. दाखव. खेकड वगैरे सोडून दिली. लगेच निघालो गारगीत. तर त्याचे एडताळे चालूच होते, तुम्ही पाहू शकता. लगेच तारीचा तुकडा दिसला रस्त्यामध्ये, लगेच त्याला चिखल पॅन्ट मागली. कसं करतो तुम्ही बघा. त्याचे एडताळे तुम्ही बघू शकता कसे चालतो, त्यांना कसा करतो, काय करतो तुम्ही पाहू शकता. चाल ना, काढू राहिलो ना. घरी आलो, घराच्या बाहेर बसलोच होतो. तर मग ते दोन मुली गावातील लाकडं वाहत होती. तर मग त्यांना सांगत होतो हे दोन मुली कशी काम करतात. दोन कारटे सोनी पापडी यांगी, सोनी पापडी यांगी माझी, सोनी पापडी यांगी माझी, सोनी पापडी पापडी. डिग्री कर डिग्री. हा, अजून 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 अजून. बस 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 ना, नको ना, अजून थांब ना. आता इकडे. हा, एक डिग्री अजून अजून. आमचा हर्ष त्याला लगेच आवाज त्या मुलींना आवाज देत होता, तुम्ही पाहू शकता. ते सर्व झाले, निघालो आपल्या घरी. गाडी काय आपल्याला आवडी खास जमत नाही, त्याच्यामुळे आम्ही काही उशीर न करता लवकर निघण्याचा प्रयत्न केला. गाडीमध्ये तर आमच्या मम्मीने आमच्या हर्षला भांडायला सुरुवात केली. त्यानंतर आमच्या माऊचे एडताळे बंदच होऊन गेले गाडीमध्ये. आमच्या गावाकडील वातावरण तुम्ही कसे आहे ते पाहू शकता. निसर्गरम्य वातावरण, एकदम फिरण्यासारखं असं वातावरण आमच्या गावाकडे तुम्ही बघू शकता. आलो आपल्या ह्या कोल्हेर गावात, म्हणजे आमच्या कोल्हेर नगरीत. गावामध्ये जाण्यासाठी हा एकमेवच रस्ता, त्याच्यामुळे सर्वांना हा एकच रस्त्याने कोल्हेर गावामध्ये यावं लागतं. तुम्ही कधी आले तर ह्याच रस्त्याने तुम्हाला यावं लागेल. सुरुवातीला तुम्हाला आमच्या गावाची ग्रामपंचायत लागेल, ती तुम्हाला पुढे दाखवतोच. ही ग्रामपंचायत तुम्ही बघू शकता. ते सर्व झाले. आपण आलो डायरेक्ट आपल्या घराशेजारी आपल्या गावातील हनुमानाचं मंदिर आहे. मंदिरा शेजारीच आपलं
घर आहे गावात. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.